नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत आणि त्यामध्ये चक्क आता समर आणि स्वानंदी हे एकत्र येऊन प्रेमाची गुलाबी सुरुवात करताना आपण पाहणार आहोत आणि त्यामध्ये समर आणि स्वानंदी यांच्यामध्ये प्रेमाची वीण गुंफली जात समर आणि स्वानंदी कशी एकत्र येतात आणि एकमेकांबरोबर भांडत असलेले समर आणि स्वानंदी आता एकत्र येऊन दोघेही कसे प्रेमाचा हनीमून करतात आणि त्याच वेळेस घडलेल्या भयानक घटनेत मल्लिकाचा कसा पाय मोडून मल्लिकाला कशी भयानक शिक्षा मिळते आणि मल्लिकाला तिच्या पापाची भयानक शिक्षा मिळून समर आणि स्वानंदी पुन्हा एकदा नव्या संसाराला कशी सुरुवात करतात, मल्लिकाचे पुराव्यासकट भांडेफोड होऊन सगळ्यात मोठे सत्य आता समोर कसे येते, आजी आता मल्लिकाला आता सत्य समोर येताच आता कोणती शिक्षा करणार, समर स्वानंदी कशी एकत्र येणार, समर स्वानंदी यांच्यामधला पहिला हनीमून कसा होणार आणि त्यासाठी समर स्वानंदीला एकत्र यायला आनंद आणि निकिता हे आता कोणते काम करणार, हे सगळे या व्हिडिओमध्ये प्रेक्षकांनो फायनली आपल्यासमोर आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामध्ये आता माहेरपणासाठी आदिरा ही आता राजवाड्यांच्या घरी आलेली असते, पण आता राजवाड्यांच्या घरची श्रीमंती आणि सरपोतदारांच्या घरची गरिबी यामध्ये किती तफावत आहे हे आता मल्लिका आदिराला समजावून सांगत असते. फायनली मल्लिका म्हणते की आदिरा, तू या घरात राणी बनून एक बेबी डॉल बनून राहत होती, पण बघ तुझे हात किती रफ झाले आणि काही नाही, मला माझ्या बेबी डॉलला ना राजकुमारीच्या रूपातच बघायचे असे म्हणत आता सलूनची सगळी टीम मल्लिकाने पुन्हा आता आदिराचा मेकअप, आदिराची सगळे काही पेडिक्युअर करण्यासाठी आणलेली असते, पण आदिराच्या मनात मात्र सासरची श्रीमंती ठासून भरलेली असते. रोहन आणि रोहनच्या बाबांचे आपल्यावरचे ते प्रेम आता आदिरासमोर येत असते. रोहनचा फोन येता क्षणी ती सगळी सलूनच्या टीमला आणि त्या थेरपीला बाजूला ठेवत आता रोहन बरोबर फोनवर बोलण्यासाठी आदिरा आता बाजूला गेलेली असते आणि आपण आदिराची एवढी काळजी घेतो त्याचा आदिराला काहीच नाही हे सत्य आता मल्लिकासमोर येऊन मल्लिकाला खूप राग आलेला असतो. इकडे आता स्वानंदी ही घरी पोहोचली की नाही हे बघण्यासाठी आजीने आता समरला फोन करायला लावलेला असतो, पण फोनवर देखील आता समर आणि स्वानंदीचे भांडणच होतात आणि आता मी कधीच स्वानंदीला फोन करणार नाही आणि मला त्या वाटेल तशा बोलल्या आणि आजपर्यंत मला एवढं कोणी बोललंच नव्हतं आजी, अशा भाषेत आता समर आजीला सांगतो. पण आता खरंच पिंट्या आत्तापासूनच स्वानंदीला खूप मिस करतोय. समरच्या तोंडातून स्वानंदीचं नाव जायला तयारच नाहीये. समर जरी भांडत असला तरीसुद्धा समर हा स्वानंदीचंच नाव घेतोय हे आता आजीला चांगलंच माहीत झालेलं असतं. इकडे मात्र स्वानंदी घरी येता क्षणी स्वानंदीचे बाबा हे आता स्वानंदीला कोणतंच काम करू देत नसतात, पण इकडे आता मंदाकिनी मात्र स्वानंदीच्या हातातून आदिराने तिच्या घरामध्ये घातलेला तो सगळा गोंधळ आता नीट करण्याचा प्रयत्न करत असते आणि स्वानंदीकडून काम करून घेत असते. ते बघता क्षणी आता इकडे रोहन आणि त्याच्या बाबांना धक्का बसतो. रोहनचे बाबा आता मंदाकिनीला त्याविषयी खूप बोलतात. 4 दिवस पहिल्यांदा माहेरी आलेल्या मुलीला असं कुणी काम सांगतं का आणि तुझ्या आईला काही लाज वाटते का, या भाषेत आता स्वानंदीच्या बाबांनी मंदाकिनीला खडसावलेलं असतं. इकडे आता समर हा त्याच्या बेडरूममध्ये आलेला असतो, पण खरं तर आता समरला स्वानंदीची आठवण येत असते आणि समरच्या डोळ्यासमोरून स्वानंदीच्या त्या आठवणी जातच नसतात. आपल्याला प्रेमाने स्वानंदीने कसं आलं आणि आवळ्याचा ज्यूस दिला, आपल्याला कसा प्रेमाने प्राणायाम शिकवला, हे सगळं आता समरला आठवू लागतं. पण आता स्वानंदीशिवाय समरला अजिबात करमत नसतं, कारण आता हळूहळू स्वानंदीची रागाच्या बोलण्यातून का व्हायना समरला सवय व्हायला लागलेली असते आणि समर आता एकटक बेडरूममध्ये स्वानंदीचाच विचार करत उभा असतो. आणि प्रेक्षकांनो, इकडे आता फायनली जशी आता समरची अवस्था झालेली असते तशीच तिकडे आता स्वानंदीची देखील अवस्था झालेली असते. स्वानंदी आता तिच्या बेडवरती समरच्या आठवणीत हरवून गेलेली असते आणि काही जरी झालं, किती जरी आता रागीट असले तरी आता मिस्टर समर राजवाडे हे मनाने खूप चांगले आहेत
हे देखील आता स्वानंदीला आठवून स्वानंदीसुद्धा आता समरचाच विचार करत बसलेली असते. दोघांनाही एकमेकांशिवाय आता अजिबात जमत नसतं. आणि आता समरचा चेहरा रडवेनासा झालेला असतो आणि तेवढ्यात आता आजी ही समरच्या बेडरूममध्ये येताच आता समरची ती अवस्था बघून आता आजीच्या चेहऱ्यावरती हसू आलेलं असतं आणि चक्क या स्वानंदीच्या आठवणीपायी आपला पिंट्या रडतोय. अरे पिंट्या तू रडतोयस का असे आता आजी आता समरला विचारते. भानावर येत आता समर म्हणतो की कुठे आजी, अगं कुठे रडतो मी, तुला काय वेड लागलंय की काय. समर आता डोळ्यातलं पाणी पुसत असतो आणि इकडे बेडरूममध्ये तर आता समरला जाम स्वानंदीची आठवण येत असते. हे आजीने पक्क ओळखलेलं असतं. आता माहेरच्या त्या सगळ्या गोष्टी इकडे आता दुसऱ्या दिवशी समर आदिराला विचारतो. समर म्हणतो आदिरा तुला तिथे काही त्रास वगैरे नाही आहे ना, आणि तुला तिथे कोणी बोलत तर नाही आहे ना. आदिरा म्हणते की अरे पिंट्या दादा, मी तिकडे खूप सुखात आहे आणि माझ्या सासरला मी इकडे खूप मिस करते. अरे माझे म्हणजे स्वानंदीचे बाबा आहेत ना, खरंच माझ्यासाठी खूप कम्फर्टेबल आहे. तुला माहिती आहे का, ते मला ब्रेकफास्ट करून देतात आणि त्यांच्या हाताची सँडविच खाण्याची चव वेगळीच आहे. अजूनही त्यांनी मला तयार करून दिलेलं सँडविच माझ्या जिभेवर रेंगाळतंय. आणि रो तर मला विचारूच नको, रो माझी किती काळजी घेतो तुला माहितीच नाही आहे. समर म्हणतो की आणि रोहनच्या आई तर लगेच आता आदिरा म्हणते त्याही चांगल्या आहेत रे. पिंट्या दादा त्यांचा स्वभाव ना जरी थोडा चिडका असला ना तरीसुद्धा त्या मला काहीही काम सांगत नाहीत. सगळी मला एकदमच जीवाभावाची मनाची श्रीमंत असलेली माणसे भेटली पिंट्या दादा. ते ऐकताच आता समरला धक्का बसतो. आदिरा म्हणते पण पिंट्या दादा तुझी एक गोष्ट मला आवडलेली नाही आहे बरं का. समर म्हणतो कोणती ग. आदिरा म्हणते की अरे तू स्वानंदीसोबत फोनवरती कसा बोलत होता आणि कसा भांडत होता. आनंदी तरीसुद्धा तुला काही म्हटली नाही. स्वानंदीच्या जागेवर जर मी असते ना तर रोडच्या कानाखाली मारली असती. आदिरा म्हणते नाही नाही पिंट्या दादा तू स्वानंदीसोबत असं वागू नकोस. अरे तिच्या सगळ्या घरची माहेरची माणसे खूप चांगली आहेत आणि आपली स्वानंदीसुद्धा. हे बघ मला ना ते एकदम सुखात ठेवतात, तेव्हा तूसुद्धा मला वाटतंय की नंदूताईला सुखात ठेवायला हवंस. अरे तू एवढा तिला बोलतो पण शब्दाने सुद्धा ती साधी कुणाकडे कंप्लेंटसुद्धा करणार नाही. बोलायचं तर सोडूनच दे. समर म्हणतो की बोलायचं सोडून दे, अगं माझ्यासोबत ती कचा भांडते. तर आता आदिरा हसू लागते. आदिरा म्हणते याच्यात तर प्रेम आहे पिंट्या दादा. अरे तुला कळत नाही, स्वानंदी तुझ्यासोबत भांडत नाही तर रागातून तुझ्यावरती प्रेम करते, तुला प्रेम दाखवण्याचा प्रयत्न करते. समर म्हणतो हे असं काय. तर आदिरा म्हणते तसंच असतं रे पिंट्या दादा. इकडे आता त्याच वेळेस एक मोठी घटना घडलेली असते आणि दुसऱ्या दिवशी आता तिच्या माहेरहून स्वानंदी आता ही तिच्या ऑफिसमध्ये आता निघालेली असते आणि आता केसरी टूरमध्ये स्वानंदीला जॉब मिळालेला असतो. आणि आता घाईघाईने स्वानंदी रस्त्यावरून आता ॲटो न भेटल्यामुळे पायी चालत असते आणि त्याच वेळेस आता समर हा त्याच्या गाडीतून आनंदसोबत आता ऑफिसला जात असतो. आणि तेवढ्यात आता जात असताना आता सिग्नल लागल्याबरोबर आता समरची गाडी थांबते. तर तिथून आनंद आता स्वानंदी पायी चालल्याचे बघतो आणि ते बघताच आता लगेच आनंद म्हणतो की स्वानंदी वहिनी, अरे समर ते बघ त्या पायी निघाल्यात. आणि लगेच आता आनंद विचार करतो की आता समर आणि स्वानंदीला त्यांची हीच वेळ आहे की त्यांना एकत्र आणण्याची. समर आता स्वानंदीकडे बघतो तेव्हा आता समर म्हणतो की अरे ती बघ माझी बायको. तेव्हा आता आनंद हसतच म्हणतो हो अरे बघ ना त्या पायी जायला निघाल्या. आणि तेवढ्यात पाठीमागून स्कूटीवरून आता निकितासुद्धा तिथे आलेली असते. आणि आता निकिता तिथे येताच आनंद आता स्वानंदीला हाक मारत बोलावतो आणि म्हणतो तुम्ही पायी का निघाल्यात. स्वानंदी म्हणते की हे बघा मला ना कामाला जायला खूप उशीर झाला आहे, मी जाते. आणि पटकन आता स्वानंदी ही तिथून पुढे पायी चालू लागते. तर आता आनंद विचार करतो की नाही आता ना काहीतरी करायलाच हवं. एवढ्यात आनंदचे लक्ष निकिताकडे जाते. निकिताकडे जाताच आणि तेवढ्यात आता समरकडे बघत आनंद म्हणतो की हे मला अजिबात आवडलेलं नाही. अहो त्यांना उशीर होतोय. चक्क समर ती जरी तुझी बायको असली, काही जरी झालं तरी तू तिला ऑफिसला सोडवायला पाहिजे. आणि आता आनंद हा निकिताला म्हणतो निकिता तू 1 मिनटं तुझ्या स्कूटीची चावी समरकडे दे आणि तू या गाडीत येऊन बस. समर सोडवेल आणि समरने
काही जरी झालं तरी आज त्याच्या बायकोला सोडलंच पाहिजे ऑफिसवरून. निकिता म्हणते बरोबर आहे. निकिता आता समरला खाली उतरवते आणि म्हणते डार्लिंग हे घे चावी माझ्या स्कूटीची आणि स्वानंदी म्हणजे तुझ्या बायकोला ऑफिसला सोडून ये. आता पटकन निकिता ही कारमध्ये बसते आणि आनंद हा निकिताला घेऊन समरच्या गाडीतून निघून जातो. इकडे आता समर म्हणतो निकिता अगं डार्लिंग तू सुद्धा त्यांच्या बाजूने झालीस की काय. आणि आता समर हा स्कूटीवरून आता स्वानंदी समोर येतो आणि आता स्वानंदीला म्हणतो की कुठे पायी पायी निघाल्यात आणि पायी पायी तुम्ही लवकर पोहोचणार आहात का ऑफिसला, चला बसा स्कूटीवरती. आता स्वानंदी ही समरकडे बघते. स्वानंदी म्हणते की नको नको जाईल मी. समर म्हणतो की जाईल मी, तुम्हाला उशीर होतोय ना. स्वानंदी म्हणते उशीर तर झालाच आहे आणि त्यात अजून तुम्ही उशीर करताय. समर म्हणतो मी उशीर करत नाही आहे, उलट तुमचा टाईम वाचवतोय, बसा स्कूटीवरती. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते बसणार नाही. समर म्हणतो हे बघा तुम्ही माझ्या बायको आहात ना, घरी बायकोगिरी करत असताना माझ्यावरती सतत, तेव्हा आज मी नवरागिरी करत तुम्हाला सांगतो की बसा, मी तुमचा नवरा सांगतोय स्कूटीवरती बसा. आता तिरप्या डोळ्याने स्वानंदी समरकडे बघते आणि आता समरच्या पाठीमागे स्कूटीवर बसतात समर स्कूटीवरून स्वानंदीला घेऊन जाऊ लागतो. समरला आता खूप हायसं वाटत असतं आणि स्कूटीवरून बायकोला घेऊन जात समर आता त्या रस्त्यावरून जात असताना एकदम मस्त असा एन्जॉयमेंट आणि करमणूक करत जात असतो. आणि इकडे आता स्वानंदी ही समरच्या हेल्मेटच्या पाठीमागच्या कडीला हात लावून बसलेली असते, कारण स्कूटीला आता कडीच नसती. आता ते बघून समर म्हणतो की अहो डोक्याला काय हात लावून बसलाय, मला पुढे समोर गाडी चालवायची. तर मग आता स्वानंदी म्हणते की इथे तर कडी नाही आहे स्कूटीला धरायला, कुठे हात ठेवू. समर म्हणतो की एरवी तर खूप बायकोगिरी दाखवत असताना मग ठेवा की आता नवऱ्याच्या खांद्यावरती हात. ते ऐकताच आता स्वानंदीला मोठमोठ्याने हसू येतं आणि पटकन आता स्वानंदी समरच्या खांद्यावरती हात ठेवते आणि समरच्या खांद्यावर हात ठेवता क्षणी आता स्वानंदीच्या त्या स्पर्शाने समर आता हुरळून गेलेला असतो. आणि खरोखर आता समरला सुद्धा समरच्या मनात प्रेमाचे लाडू फुटत असतात आणि समर स्वानंदीला घेऊन स्कूटीवरून जात असतो. आणि आनंदने मोठ्या चाणक्य नीतीने निकिताच्या स्कूटीवरून समर स्वानंदीला एकत्र आणलेलं असतं आणि समर आणि स्वानंदी दोघेही एका स्कूटीवरून जात प्रेमाची पहिली गुलाबी सुरुवात करून आता त्या निसर्गाचा मनमुराद आनंद घेत एकमेकांच्या सहवासात जात असतात. आणि निकिता आनंद त्यांच्या पाठीमागून आता येत असतात. दोघांनाही खूप आनंद झालेला असतो आणि समर आणि स्वानंदीच्या संसाराची गाडी पुन्हा आता एका सीटवरती आता निकिता आणि आनंदने आणलेली असते. इकडे आता स्वानंदी खूप स्कूटीवरून जाताना हसत असते. समर आता स्कूटीचं ब्रेक दाबतो तर पटकन स्वानंदी समरच्या अंगावर पडते आणि दोघेही पुन्हा प्रेमाच्या त्या स्पर्शाने पुलकित होऊन हरवून जातात. आता दुसऱ्या दिवशी समर हा पुन्हा घरी विचार करत बसलेला असताना तेवढ्यात आता आदिरा तिथे येते. आदिरा म्हणते पिंट्या दादा कसला विचार करतोयस. तेव्हा आता लगेच पिंट्या दादा तू स्वानंदीचा विचार करतोयस का. तर समर म्हणतो नाही ग आदिरा, खरंच तुला त्या घरी कुणी त्रास देत नाही ना. आदिरा म्हणते पिंट्या दादा अरे मी अगदी सुखात आहे, त्यावर मला कोणीच त्रास देत नाही. समर म्हणतो सुखात तर असणार ना, कारण तुझ्या त्या स्वानंदीच्या आईने काकूकडून 15 लाख रुपये घेतले तुला त्रास होऊ नये, काम करावं लागू नये म्हणून. आदिरा म्हणते पिंट्या दादा काय बोलतोयस तू, आणि हे सगळंच खोटं आहे. जर आईने 15 लाख रुपये जर घेतले असते ना तर आईने त्या 15 लाखाचं काही ना काही नवीन आणलंच असतं. पण अरे तू साधी 9,000ची आईस्क्रीम दिली तर आई मला वाटेल त्या बोलल्यात. आणि तुला माहिती आहे का आई बाबा आणि शोष तिघीही एका छोट्या खोलीमध्ये राहतात आणि मी आणि रो एका मोठ्या बेडमध्ये राहतो आम्ही. आणि साधं भाजीपाला जरी आई आणायला गेल्या तरी 10 रुपयाचा विचार करतात आणि 15 लाख त्यांच्याकडे जर आले तर त्या काय करतील, हे शक्य नाही आणि हे सगळं खोटं आहे. ते ऐकताच आता समरला धक्का बसतो आणि मलिकाने आपल्याला हे सगळं खोटं सांगितलं हे समरच्या लक्षात येऊन आदिरा म्हणते की हे बघ आई कशी आहे तुला माहिती आहे ना पिंट्या दादा, तेव्हा तू आईवरती विश्वास ठेवू नकोस. अरे त्यांनी पुन्हा कोणतेही पैसे घेतले नाही आणि प्रश्न फक्त पैशाचा नाही आहे, तर त्यांनी आत्तापर्यंत आईला फोन देखील केलेला नाही आहे. तुला माहिती आहे का
आणि पुन्हा तू हा गैरसमज डोक्यातून काढून टाक. आता समरला मोठा धक्का बसलेला असतो. इकडे समरला आता पुन्हा स्वानंदीची आठवण येऊ लागते आणि अखेर आता स्वानंदी इकडे आता तिच्या माहेरपणावरून सासरी आलेली असते आणि सासरी येताच आता दोघेही एका बेडरूममध्ये येतात. तर आता स्वानंदी पुन्हा खाली झोपायला जाऊ लागते. तर समर म्हणतो, नाही, आता आपण दोघं नवरा बायको आहोत ना, आणि तुम्ही जशी बायकोगिरी दाखवता तशी मीही नवऱ्याच्या हक्काने तुम्हाला म्हणतो, आपण दोघेही कॉटवरती झोपायचं. पाहिजे तर आपण आपल्या दोघांमध्ये उशी ठेवून डिस्टन्स मेंटेन करू, पण काही नाही, आता कॉटवर झोपायचं असतेही एकत्र. आणि समर आता स्वानंदीला कॉटवरती झोपवतो. दोघेही एकाच कॉटवरती झोपलेले असतात आणि आता पुन्हा स्कूटीवरचा तो स्पर्श झोपी गेलेल्या डोळे झाकलेल्या समर समोर येतो. समर आता स्वानंदीच्या आठवणीत हारून जातो आणि रात्री आता त्या आठवणीतच समर स्वानंदी दोघेही एकत्र येतात. दोघेही एकत्र येऊन त्या प्रेम स्पर्शाने एकमेकांच्या मिठीत दोघेही झोपलेले असतात. आणि त्यानंतर इकडे आता सकाळी मल्लिका ही आता त्यांच्या दरवाजापाशी येते आणि दोघेही एवढा वेळ झाला तरी अजून उठले कसे नाही, यामुळे आता मल्लिका ही काळजीत पडते आणि लगेच आता मल्लिका म्हणते की नाही, या दोघांचं काय चाललंय बेडरूममध्ये एवढ्या उशिरापर्यंत ना, बघायलाच हवं. आणि मल्लिका आणि अर्पिता आता हळूच पाठीमागे खिडकीजवळ येतात आणि ती विंडोचा थोडासा दरवाजा उघडा असतो. हळूच त्या विंडोच्या कोपऱ्यातून आता पाय वर करत मल्लिका आता समर आणि स्वानंदीला बघू लागते आणि समर आणि स्वानंदी आतमध्ये प्रेमाने एकमेकांच्या मिठीत झोपलेले बघून आता मल्लिकाच्या काळजाचा ठोका चुकतो. मल्लिका तोंडाला हात लावते आणि त्याचबरोबर भयानक घटना घडून त्या विंडोच्या त्या खिडकीजवळ पाय उभा टाचावर करून बघणाऱ्या मल्लिकाचा पाय सटकतो आणि पाय सटकताच मल्लिका खाली पडते आणि मल्लिका खाली पडता क्षणी मल्लिकाचा पाय मोडलेला असतो. आणि आता चोरून समर आणि स्वानंदीला बघणाऱ्या मल्लिकाला तिच्या पापाची भयानक शिक्षा मिळालेली असते आणि मल्लिकाचा पाय मोडून मल्लिका एकाच बेडवरती पडलेली असते. आणि इकडे आता समर स्वानंदी प्रेमाने आता एकमेकांच्या प्रेमस्पर्शाने एकमेकांच्या मिठीत हरवून जात आता रोमॅन्टिक होत आता दोघेही आता एकमेकांसोबत झोपलेले असतात. तर आनंदच्या हुशारीने समर स्वानंदीला एकत्र आणून एकाच बेडवरती झोपून समर आणि स्वानंदी त्यांच्या नवीन प्रेमाच्या संसाराला कशी सुरुवात करतात. आणि मित्रांनो, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.